मंडळी, मला तुमची 3 मिनिटं हवी आहेत. मी बाबासाहेबांबद्दल बोलणार आहे. तुम्ही थांबून विचार करावा म्हणून. जे बाबासाहेब चालतं बोलतं या जगातलं ज्ञानाचं विद्यापीठ होते, ज्यांना जग सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतं, कारण त्यांनी मिळवलेलं अगाध ज्ञान. बाबासाहेब बॅचलर ऑफ आर्ट्स होते, मास्टर ऑफ आर्ट्स होते, मास्टर ऑफ सायन्स होते, बॅचलर ऑफ लॉज होते, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी होते, डॉक्टर ऑफ लॉज होते, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लिटरेचर, मास्टर ऑफ लॉज, MA इन इकॉनॉमिक्स, MSc इकॉनॉमिक्स, MA इन सोशियोलॉजी, MSc इन सोशियोलॉजी, MA इन हिस्ट्री, MA इन पॉलिटिक्स, MA इन एंथ्रोपोलॉजी, MA इन फिलॉसॉफी, MA इन सायकोलॉजी, MA इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, MA इन लिंग्विस्टिक, MA in German, MA in English literature, MA in mathematics, MA in law and justice, MA in international laws, MA in sociology of religion, international economics, MA in economics of industry. नुसतं वाचताना तोंडाला फेस आला हो. अशा 32 पदव्यांचा डोंगर शिरावर पेरणाऱ्या महामानवाच्या विद्येच्या समोर आज जग नतमस्तक होतं. बाबासाहेब म्हणजे विचारांचा महासागर. त्यांचे विचार प्रत्येकाच्या आयुष्यात उतरायला हवे. पण आज प्रश्न पडतोय, आपण त्यांच्या विचारापासून दूर जातोय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचं बदलतं स्वरूप. बाबासाहेबांची जयंती हा उत्सव आहे, हा प्रेरणेचा दिवस आहे, जागृतीचा दिवस आहे, विचारांच्या दिवाळीचा दिवस आहे, बाबासाहेबांना डोक्यात घेण्याचा आणि बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्याचाही दिवस आहे. त्यांच्या कोड कौतुकाचा दिवस आहे. कुणाला ती भपकेबाजी वाटू शकते, पण ती हजारो वर्ष दाबून ठेवलेल्या मुक्ततेची अभिव्यक्ती आहे, स्वतःची व्हिज्युअल आयडेंटिटी आहे. त्यामुळे जोरदार सेलिब्रेशन होणं यात अजिबात गैर नाही. पण काही घटनांच्या बद्दल आपण सावध झालं पाहिजे. चंद्रपुरात डीजेवरून झालेल्या वादात हत्या झाली, इचलकरंजीत पोलिसांवर हल्ला झाला, मुंबईच्या वरळीत राडा झाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये जयंतीच्या रॅलीत औरंगजेबाचे फोटो झळकले. हे सगळं नेमकं काय दर्शवतं? बाबासाहेब आणि औरंगजेबाचा संबंध काय? बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा मार्ग सोडून हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या हिडमाचं गौरवगान बाबासाहेबांच्या जयंतीत कोण आणि का घुसवतंय? जयंतीला फंडिंग करणाऱ्यांची गौरव गीतं का ऐकवली जात आहेत आणि त्याच्यावर समाजाला का नाचवलं जात आहे? हे प्रश्न आपल्या आत्मपरीक्षणासाठी आहे.